रामकृष्ण हरी मंडळी. तर सर्वांना नमस्कार. व्हिडिओमध्ये माझ्या स्वागत आहे आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर काय विषय झालेला आहे बघा. माहेरची माणसं आली आणि ह्यांनी आणली कोंबडी कापण्यासाठी आणलेली आहे. बघू शकता मटण शिजू घातलं आणि भाकरी बनवल्या. बघू शकता इथं मस्त असा सुगंध येलेला आहे मटणाचा. मटण शिजू घातलेला आहे. कांदा, हळद, मीठ, लसूण, अद्रक एवढंच टाकलंय. नंतर खोबरं टाकणार आहे फोडणी टाकताना. तर बघू शकता मी मटण खात नाही म्हणून मी वाळलेली हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे. हरभऱ्याच्या भाजीत शेंगदाण्याचं कूट, तिखट, हिरवी मिरची, मीठ, तेल, कूट सगळं टाकलेलं आहे. बघू शकता मटण शिजत आहे इकडं आणि हरभऱ्याची भाजी पण शिजत आहे इकडं. हरभऱ्याच्या भाजीबरोबर भाकरी पण खूप छान लागतात. इकडं भाकरी बनवल्यात सगळ्यांसाठी आणि इथं कुकरमध्ये भात पण शिजलेला आहे. बघू शकता हा भात आहे. मटणाच्या भाजीबरोबर खायला खूप छान लागतो भात. आणि मटणाच्या भाजीमध्ये टाकलेला आहे मी धन्याची पावडर, कांदा लसूण पेस्ट, धनिया पावडर, परत घरकुल मसालपोडी, इसूर टाकला. बघू शकता इसूर पण टाकलेला आहे. हळद टाकली आणि खोबरं नंतर टाकणार आहे. तिखट फोडणी टाकताना इथं खोबरं वाटून घेतलेलं आहे. बघू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा. भाकरी बनवून झालेल्या आहेत इथं. आणि आता हरभऱ्याची भाजी मस्त अशी शिजलेली आहे. छान वास येत आहे हरभऱ्याच्या भाजीचा. सुगंध मस्त येत आहे आणि मोठाड कूट टाकायचं. दाताखाली लागण्यासाठी छान लागतं असं. आणि आता मी इकडं तिखट भाजीला फोडणी टाकणार आहे. तेल टाकलंय थोडंसं कारण तेल खूप सुटलेलं होतं त्याला मटणाला. आणि तेल टाकल्यानंतर खोबरं भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलं. हळद, मीठ, इसूर सगळा मसाला मिक्स करून घेतला आणि तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. फ्राय झाल्यानंतर थोडीशी आमटी ह्याच्यात ओतली. छान तडका दिला. छान अशी उकळू द्यायची तडका. मस्त तडका उकळल्यानंतर बघू शकता कडकड असा फोडणीचा वास येत आहे. छान. कोणाकोणाला मटणाची भाजी आवडते ते सांगा नक्की कमेंट करून. कशी झालेली आहे तरी बघा. भाजीला अशी तडक्याला उकळी मारून घेत आहे. तडक्याला उकळी मारल्यानंतर सपक भाजीमध्ये टाकणार आहे मी आता ती. इथं सपक भाजी पण काढून ठेवलेली आहे. पीस आणि थोडीशी नॉर्मल भाजी. आणि आता पातेलं ठेवलेलं आहे वरी. ती आपण तिखट, मीठ, खोबरं जी टाकून फोडणी दिलेली होती ना, ती फोडणी मी आता सपक भाजीमध्ये टाकणार आहे. मस्त असं त्याच्यात सगळं मिक्स होऊस तर उकळी मारून घेणार आहे भाजीला. बघा अशा प्रकारे कलर आलेला आहे भाजीला.
तर ही भाजी उकळेपर्यंत ठेवूया आपण. उकळी येऊस तर ठेवू. आणि सपक कोणाकोणाला खायचं ते पण काढून ठेवलेलं आहे. घरची लहान लेकरं आहेत सपक भाजी खाण्यासाठी. आणि मस्त अशी उकळी येत आहे भाजीला बघा. उकळी येत आहे भाजीला. आणि भाजी उकळल्यानंतर इथं सगळीजण जेवायला बसलेले आहेत, बघू शकता. कशी वाटली माझी फॅमिली नक्की सांगा कमेंट करून. सगळ्याला मटणाची भाजी वाढून दिलेली आहे. आणि सर्वजण जेवत आहेत, बघू शकता. आणि शेतात गेलेला व्हिडिओ सेल्फी वगैरे काढलेली आहे बघा. आणि लेकरं किती मस्ती करत आहेत. ढाळे वगैरे आणलेत खायला आम्ही. शेतात घेऊन गेलते. ऊस पण आणला होता खाण्यासाठी. आणि बाजाराला गेले होते मी, बघू शकता. मिरच्या आणलेल्या आहेत हिरव्यागार अशा. कोथिंबीर पण आणलेली आहे. मेथीची भाजी, उसावरल्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, परत ककडी आणली, कारलं आणले, वांगे, टमाटे आणलेत. आणि मोड आलेले कडधान्य पण आणलेत. दोडका आणला. चुका शेपू पालक पण आणलेला आहे. कुबू आणला, फुलकुबू आणलेला आहे. खजूर पेंड पण आणलेली आहे. हे सगळं माळवं. आणि टमाटी धुवून घेतलेली आहेत. खूप टमाटे आणलेत कारण टमाटे खाण्यासाठी लागतात. सफरचंद आणलेले आहेत इथे, बघू शकता. शेवचिवडा पण आणलेला आहे. शेंगदाणे आणलेत. पुन्हा एकादशी आलेली आहे ह्या आठवड्यात म्हणून भगर, शाबू, साखर आणली. आणि पिशवीतून शेंगदाण्याची पिशवी काढत असताना खाली पडली, त्याच्यामुळं फुटलेली आहे शेंगदाण्याची पिशवी. पोहे आणलेत. आणि हे सगळं सामान एवढं आणलेलं आहे बाजारातून. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि नवीन कोणी असेल चॅनलला तर सबस्क्रायबर पण करा. चला तर मग ठेवते मी. बाय सर्वांना. व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय सर्वांना.